अंगणवाडीतल्या एखाद्या पोराला मोजायला लावणार तर तो मोजेल, एवढा मोठा फॅन बेस आहे एका युरोपमधल्या टीमचा. रिअल मॅड्रिडनी त्यांच्या नावामध्ये रिअल लावले, कारण मोठ्या गोष्टीची, प्रत्येक मोठ्या गोष्टीची स्वस्त, गलिच्छ, वाह्यात, एकदम भंगार, डुप्लिकेट कॉपी असते मार्केटमध्ये. मी कोणाबद्दल बोलते तुम्हाला माहिती, ॲथलेटिको मद्रिद. 10-20 वर्षापासून झोपेत असलेला ॲथलेटिको मद्रिदचा सोशल मीडियाचा ॲडमिन अचानक त्याला त्यांच्या सोशल मीडियाचा पासवर्ड भेटला आणि उठसूट काही अपलोड करायला लागला. बार्सिलोना ट्रोल करण्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर ते लायन आणि डॉगवाली मीम अपलोड केली. बार्सिलोनाने सोशल मीडिया ऑफिशियली कुठं बोललंय का? हे का एवढं राग आला यांना माहिती काय? अल्वारेजवर बार्सिलोनाने 100 मिलियनची बीड मारली म्हणून यांच्या बुडाला आग लागली, हे झाली. मग मी यांच्या इन्स्टा अकाउंटमध्ये गेलो, स्क्रोल करतोय 10, 12, 1760 पोस्ट बार्सिलोनाला ट्रोल करायला. पण एक ट्रॉफी दिसली नाही. UCL तर जाऊ द्या, UCL लांबपर्यंत यांचा संबंध नाही, पण ट्रॉफीज दिसेना. मग कळलं मागच्या 10 वर्षात हे 3च ट्रॉफी जिंकली. आणि एक ग्रिजमनचा फोटो दिसला. हा ग्रिजमन, त्याला हे लिजंड मानतात. त्याला एक ट्रॉफी जिंकून देता आली नाही ॲथलेटिको मद्रिदला. लिजंड बार्सिलोनामध्ये आला आणि एक स्पेन मधली फर्स्ट ट्रॉफी जिंकला त्याच्या लाईफची, आणि आता सोडून गेलाय त्यांना. लिजंड. 500 मिलियनचा रिलीज क्लॉज आहे आपल्या अल्वारेजचा, देऊन टाका, घेऊन जा अल्वारेज. अरे तुमच्या प्लेअरला विचारा ना, त्याला सोडायची तुमची टीम. काय उठसूट बार्सिलोना त्याच्यावर बीड नाही मारत आहे. अल्वारेजला एकदा विचारा त्याला थांबायचंय का नाही. आणि जरा सोशल मीडियावर एवढं गोष्टी टाकण्यापेक्षा समोरासमोर येऊन बोला, ते जरा प्रोफेशनल वाटतं. जर तुमच्याकडे प्रोफेशनल स्मॉल क्लब मेंटॅलिटी, एकदम चाइल्डिश बिहेवियर आहे, इतका बालिशपणा. लमिन यामाल, पेड्री, रफिन्या विषयी हिअर वी गोच्या पोस्ट मारल्या. म्हणजे लमिन यामालला म्हणतात ते बॅड बनीची 4 तिकीट देतोय तुम्हाला आणि काय सबस्क्रिप्शन देतोय एबीसीचं काहीतरी असं, आणि लमिन यामाल दे आम्हाला ही ऑफर टाकली. रफिनियाला म्हणतात 1 सीझनचं लोन डील साईन कर, तुला आपल्या बार्सिलोना देतात हे टॉम आणि स्मिथ नावाचे कोणतरी पोर. अरे चाललंय काय, म्हणजे इतकं चाइल्डिश बिहेवियर, इतकं बालिशपणा. बारकी पोरं असतात रे ती, कुत्र मारू काय, काय बालिशपणा आहे. डेकोला म्हणतात ते आपल्या स्पोर्टिंग डायरेक्टरला, त्यांच्या ब्राझील मधले स्काउटिंग स्टाफला जॉईन करतात. म्हणजे चाललंय का डेकोचं, जर तो मेलिगो जागृत झाला ना भाऊ, अल्वारेज पण घेऊन येईल. आणि जर अल्वारेज बार्सिलोना जॉईन करतोय, ॲथलेटिको मद्रिदला तोंड दाखवायला जागा नाही उरायची. जागा जिथं जाईल तिथे ट्रोल होतील बार्सिलोनाकडून, ऑन द पिच, ऑफ द पिच, दोन्हीकडे इतके ट्रोल होतील. 150 वर्षांपासून यांना एकच कोच येतो, चोलो सिमिओनी, आणि त्याचं पोरग पण ते बालमजुरी करते पप्पासाठी. अरे ते पोरग मध्ये म्हणते मला मद्रिद कडून खेळायचं नाही, रिअल मद्रिद कडून खेळायचं. अरे तुला खेळवणार कोण आहे? हा क्लब आहे ना स्पेन मधले, अर्जेंटिना काय कळतच नाही. मी अर्जेंटिनियन भरलीत, म्हणजे ते बिहारवरून मजुरी करायला महाराष्ट्रात मजूर येतात ना, आणतात ना, तसं यांचं अर्जेंटिनावरून काही मजूर आणले कमी पैशात, बाई कर मजुरी दे फटका. स्पेन मध्ये एक डिक्टेटर होता फ्रँको नावाचा वाटतं, तो आहे ना ॲथलेटिको मद्रिदचा लय मोठा फॅन होता. पण त्याला कळलं बार्सिलोनाला जर कुजवायचे तर ॲथलेटिको मद्रिद कडून हे करता येणार नाही ना, ट्रॉफी नाही जिंकता येत. त्यांनी रिअल मद्रिद जॉईन केली. मग त्यांचा जवळचा माणूस त्यांच्या चुकून निघून गेला. ही यांची लाईफ. अल्वारेज बार्सिलोनामध्ये येतोय ना येतोय ही वेगळी गोष्ट. चुकून बार्सिलोनामध्ये अल्वारेज आला, लायकी नाही उरणार यांची. ऑन द पिच, ऑफ द पिच, दोन्हीकडे यांना आहे ना बार्सिलोना पळत त्यांच्या डांगीवर फटके मारणार आणि हे रटणार, इवळत गाडवासारखं. आणि तुमची बत्ती गुल करते बार्सिलोना. ऑन द पिच जरा बोलायला शिका, ऑफ द पिच रड गाणं बंद करा. विस्का बार्सा.